माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या आपल्याच पक्षाला घरचा आहे. एसआरएतील घरातील मागणी संदर्भात व्यक्त केली खतखत. उत्तर मुंबईतील माजी खासदार गोपाळ शेट्टी हे कायमचे भारतीय जनता पक्षाची पाठीशी खंबीर उभे राहिले आहेत. परंतु सध्या ते पक्षावर काही अंशी नाराज असल्याचे वृत्त सर्वत्र पसरले आहे. की गोपाळ शेट्टी जे कामं करतात त्यांना पूर्णपणे सहकार्य भेटत नाहीये पक्षाकडून. नक्कीच काही बाबतीत नाराजगी आहे, म्हणून व्यथा काय असते? व्यथा तेच असते ना, आपल्या मनाप्रमाणे गोष्टी होत नाही तर आपण व्यथित होतो आणि ती व्यथा आपण मांडतो. ते मी आज मांडलं. म्हणून मी बोललो ना, पहिल्या मानाचा मुद्दा देवेंद्र फडणवीसजींनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सांगितलं हे व्हायला पाहिजे म्हणून, ते अजून होत नाही. मी हेही सांगितलं फेसबुक लाईव्हवरती का ह्या अधिवेशनामध्ये माझ्या पक्षातल्या आमदारांनी ह्या विषयाला वाचा फोडलं. मी हेही सांगितलं आणि मी हे सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये याची धार आणखी वाढवायला पाहिजे आपण लोकांनी आणि खालती कार्यकर्त्यांनी सुद्धा त्या मुद्द्याला हात लावायला पाहिजे. माझ्या नगरसेवकाला वाईट वाटेल, माझ्या आमदाराला वाईट वाटेल, माझ्या खासदाराला वाईट वाटेल म्हणून कार्यकर्ते गप्प राहिले तरी लोकांना न्याय मिळणार नाही. आपण आपलं काम करत राहायचं आहे ना. सरकार सरकारचं काम करेल. सरकारला काय अडचणी असतात. तुम्ही प्रत्येक वेळी आंदोलन करतात किंवा मोर्चा काढतात तर सरकारी अधिकारी हे तुमच्या वरिष्ठांना तुमच्याबाबत तक्रार देतात असं तुम्ही सांगत होते. करतात ना, स्वाभाविक आहे, करतात. ते करून मला काही प्रॉब्लेम नाही. आज बोरिवली ईस्टला 1962 पूर्वीचा स्ट्रक्चर जे आम्ही हिंदू धर्माचा प्रचार करतो भारतीय जनता पक्षाने, आता काँग्रेसचे लोक म्हणायला की भारतीय जनता पक्षानेच काही हिंदूंचा ठेका घेतला का? नाही, परंतु आम्ही इतर राजकीयपेक्षा जास्त हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही काम करत असतो आणि आम्ही प्रयत्न करतो. तर 1962 पूर्वीच्या स्ट्रक्चरला म्युन्सिपाल्टी नोटीस देते आणि नोटीस दिल्याशिवाय तोडायला येते. आता ह्याच्या बाबतीत गोपाळ शेट्टीसारख्या व्यक्तीने ऑफिसरला जाऊन हातपाय पडून त्या व्यक्तीला मदत करायचा का? हा मुद्दा पब्लिक डोमेनमध्ये आणायचा. म्हणजे या भ्रष्ट अधिकाऱ्यांना इतका भीती नाही आहे. ज्या बोरिवलीत इतके नगरसेवक आहे, बोरिवलीत इतके आमदार आहेत आणि जे असे करत असते तर पब्लिक डोमेनमध्ये आणावं लागेल. कुर्ल्याला एका ठिकाणी आजही कोर्टात काल डेट होती, 350 लोकांचा एक इंडस्ट्रियल एरिया आहे, छोटा स्मॉल स्केल इंडस्ट्री ज्याला आपण म्हणतो, प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. 1962 पूर्वीचं 35 घरं जाऊन तोडून टाकले. सर्व तोडणार होते पण ते नंतर थांबवलं. लोक कोर्टात गेले. कोर्टाने हायकोर्टने सांगितलं चुकीचा तोडला, तुम्ही तुमच्या पैशाने बनवून द्या. मुंबई महानगरपालिका सुप्रीम कोर्टमध्ये गेली. सुप्रीम कोर्टने सांगितलं तुम्ही चुकीचा केला, 1 कोटी रुपये डिपॉझिट करा, नंतर तुमचं ऐकू. आणि मग परत केस हायकोर्टला पाठवलं. आता हायकोर्ट मे, जून, जुलै पाऊस पडतोय, लोकांचं घर सुटलंय, लोक बेघर झाले. आता हे म्युन्सिपाल्टीच्या कमिशनरला जाऊन भेटून बोलायचं किंवा आंदोलन जर केलं असतं पहिल्याच दिवशी तर हा मुद्दा वर आला असता आणि न्यायालयाने ह्याचा निर्णय ताबडतोब केला. न्यायालय कळत नाही, न्यायालयाला समजतो, परंतु वकिलांनी तिकडे भांडायला पाहिजे ना. पाऊस पडतोय, सर्व कारखाना तोडलाय, त्याचं सर्व सामान बिघडणार, लोक बेघर झालेत, म्हणजे बेरोजगार झालेत, नोकरी गेली सर्वांची. तर हे आंदोलनच करावं लागेल ना. आणि तुम्ही आंदोलन केलं तर म्युन्सिपाल्टी लोकांना भीती वाटेल. मी आज तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून सांगतो, येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाने ज्या विषयावरती हात घातला त्या कुर्ल्याच्या लोकांनी, तर तो वॉर्ड ऑफिसर सस्पेंड होईल. त्याचं पेन्शन सर्व बंद करायचं. कसा तो तोडू शकतो? आणि कोणी नाही केलं तर योग्य वेळी मी करणारच. मी आता तुमच्या टीव्हीच्या माध्यमातून पहिल्यांदा हा विषय पब्लिक डोमेनमध्ये आणलाय. येणाऱ्या काळामध्ये मी जाईन, मी कुर्ल्याला जाईन, आवश्यकता पडल्यावर मी जाईन. घटना जर आता बोरिवलीमध्ये अशी घडली तर तुमची भूमिका काय असेल? हां, बोरिवलीमध्ये अशी घटना जिथे घडते तिथे मी जाऊन ताबडतोब उभा राहतो आणि लोकांना न्याय मिळाला. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाला इतकी मतं लोक देतात. लोकांना एक विश्वास आहे, आमचा कुठलाही प्रश्न असा आला तर गोपाळ शेट्टी धावत येतील, भारतीय जनता पक्षाचे लोक धावत येतील, म्हणून लोक एवढी मतं देतात ना, एवढी मतं देतात. आता ह्याच्यात काही लोकांना वाटतं बाबा गोपाळ शेट्टी धावत जातात, पक्षाचे मिटिंग घेत नाही, बोलत नाही. या सर्व गोष्टी मिटिंग करण्यासारखं नसतो ना. ह्या सर्व गोष्टी एखाद्याला अडचण आली ताबडतोब धावत जायचं आणि मदत करायचं.